नमस्कार मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा TETसाठी मध्ययुगीन भारताचा इतिहास या घटकावरचे प्रश्न आपण बघतोय. तर आज आपण विजयनगर व बहमनी राज्य या पाठावरचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहे. चला तर मग सुरू करूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, आपला पहिला प्रश्न आहे की विजयनगर राज्याचा पहिला राजा कोण? तर विजयनगर राज्याचा पहिला राजा होता हरिहर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विजयनगर राज्याची राजधानी कोणती? तर विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? तर रायचूर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बुक्क राजाचे प्रभुत्व कोणत्या राजाने मान्य केले? तर कोणत्या राजाने मान्य केले होते? मलबारचा राजा आणि श्रीलंकेचा राजा या दोघांनी बुक्क राजाचे प्रभुत्व मान्य केले होते. कोणत्या राजाच्या कारकिर्दीत तुंगभद्रा नदीच्या परिसरातील प्रदेश विजयनगरच्या राज्यात जोडला गेला? तर कोणत्या राजाच्या कारकिर्दीत जोडला गेला होता? तर हरिहर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या राजाने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या राज्यात जोडला होता? तर कोणत्या राजाने जोडला होता? तर बुक्क राजाने जोडला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मलबार आणि श्रीलंकेच्या राजांनी कोणत्या राजाचे प्रभुत्व मान्य केले होते? तर बुक्क या राजाचे प्रभुत्व त्यांनी मान्य केले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढच्या पेजवर. पुढचा प्रश्न आहे, बहमनी सत्तेबरोबर संबंध सुधारण्याचा कोणी प्रयत्न केला? तर कोणी केला होता बहमनी सत्तेबरोबर संबंध सुधारवण्याचा प्रयत्न? तर याचं उत्तर आहे पहिला देवराय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, उडीसाचा राजा गणपती प्रतापरुद्र याचा पराभव कोणी केला? तर याचा पराभव केला होता कृष्णदेवराय याने. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विजयनगरच्या कोणत्या राजाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस काटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआपासून तर दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरले होते? तर कोणाचं राज्य होतं ते? तर कृष्णदेवरायाचं राज्य होतं. ते एवढ्या सगळ्या भागात पसरलं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कृष्णदेवरायाने अमुक्तमाल्यदा राजनीतिविषयक ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला? तर कोणत्या भाषेत लिहिला होता? तेलुगू भाषेत लिहिला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी असत्य विधान शोधा. आता आपल्याला या 4 विधान दिलेले आणि त्याच्यापैकी असत्य विधान शोधायचं आहे. म्हणजे एक असत्य असेल आणि बाकी 3 सत्य असणार आहे. तर या ठिकाणी आपण बघूया की कृष्णदेवरायाने शिल्पकलेला प्रोत्साहन दिले. तर हे कसं विधान आहे? सत्य विधान आहे, म्हणून हे या ठिकाणी असत्य नसेल. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे, कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरमधील 2000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे काम झाले. तर हे असत्य विधान आहे, चुकीचं विधान आहे. हेच आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पुढचं वाक्य काय, विधान काय आहे? तर कृष्णदेवराय प्रत्येक लढाईच्या अखेरीस युद्धक्षेत्राची पाहणी करत असे. हे पण सत्य विधान आहे. आणि शेवटचं विधान काय, की जखमी सैनिकांना योग्य वैद्यकीय सुविधा देण्यासाठी कृष्णदेवराय स्वतः लक्ष घालीत असे. हे पण सत्य विधान आहे. तर असत्य विधान कोणतं आहे? कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरमधील 2000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. हे असत्य विधान आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपल्या या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राजाचे वर्णन महान न्यायी राज्यकर्ता असे केले जाते? तर कोणत्या राजाचे केले जाते? कृष्णदेवराय याचे वर्णन महान न्यायी राज्यकर्ता असे केले जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कृष्णदेवरायाने जलसिंचन सुविधेसाठी कोणते तलाव बांधले? तर कोणकोणते तलाव बांधले होते त्याने? तर अनंत सागरम, कुरबाई आणि व्यासराय समुद्र हे 3 तलाव देवरायाने जलसिंचन सुविधेसाठी बांधले होते. त्याच्यानंतर कृष्णदेवरायाने मोठे धरण बांधले. तर ते कोणतं धरण होतं की जे सगळ्यात मोठं होतं? तर ते कोरगालमध्ये होतं, की ज्या ठिकाणी सगळ्यात मोठं धरण त्याने बांधलं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली?
आता कोणी केली होती बहमनी राज्याची स्थापना? तर हसन गंगू याने बहमनी राज्याची स्थापना केली होती. बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण होता? तर पहिला सुलतान तो पण कोण होता? हसन गंगू होता. त्याच्यानंतर अल्लाउद्दीन बहमन शाह असा किताब कोणी धारण केला होता? तर तो सुद्धा हसन गंगू याने तो किताब धारण केला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे बहमनी राज्याची राजधानी कोणी स्थापिली? तर कोणी स्थापिली होती? अल्लाउद्दीन बहमन शाह. हाच म्हणजे कोण आहे? हसन गंगू. त्याच्यानंतर बहमनी राज्याची राजधानी बिदर ही कोणाच्या कारकिर्दीत होती? तर कोणाच्या कारकिर्दीत होती? अहमद शाह. चला पुढचा पेजवरती जाऊया. पुढचा प्रश्न, रियाज उल इन्शा हा कशाचा संग्रह आहे? तर रियाज उल इन्शा हा पत्रांचा संग्रह आहे. त्याच्यानंतर अरबी व फारसी अभ्यासासाठी महमूद गावानने कोठे मदरसा स्थापन केला? तर कुठे केला होता त्याने? बिदर येथे तो मदरसा स्थापन केला होता. त्याच्यानंतर बहमनी राज्याचे विघटन होऊन राज्याची किती शकले झाली, म्हणजे किती भागात बहमनी राज्य विघटन झालं होतं? तर 5 भागांमध्ये त्या राज्याचं विघटन झालं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बहमनी राज्य केव्हा अस्तित्वात आले? तर केव्हा अस्तित्वात आले होते? 1347 मध्ये बहमनी हे राज्य अस्तित्वात आले होते. आता आपल्याला खाली चुकीची जोडी ओळखायची की कोणती जोडी चुकीची आहे. तर कृष्णदेवराय महान न्यायी राज्यकर्ता होता, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर हसन गंगू हा काय? तर अल्लाउद्दीन बहमन शाह आहे. त्याच्यानंतर महमूद गावान रियाज उल इन्शा शी संबंधित आहे. आणि बिदरचा मदरसा उर्दू विद्येचा अभ्यास, तर तिथं उर्दू विद्येचा अभ्यास नव्हता, तर तिथं मुस्लिम धर्माचा अभ्यास त्या ठिकाणी केला जात होता. म्हणून चुकीची जोडी कोणती असणार आहे आपली? बिदरचा मदरसा, उर्दू विद्येचा अभ्यास तिथं होत नव्हता, तर तिथं मुस्लिम धर्माचा अभ्यास त्या ठिकाणी होत होता. प्रश्न या ठिकाणी आपले झालेले जवळपास 25 प्रश्न आपण 10 मिनिटाच्या आत घेतलेले. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.